महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण तालुक्यात 100 पेक्षा जास्त गावातील घरात घुसले पाणी। जिल्हाधिकारी यांनी दिली अनेक गावांना भेट। सतत 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून भोगावती नदी, बाळगंगा नदी आणि पाताळगंगा नदी या तीनही नद्यांनी रौद्ररूप धारण करून धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे पेण शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांना पूर्णपणे पाण्याने वेढले असल्याने जनजीवन विस्कळीत झाले, वाहतूक विस्कळीत झाली आणि परिणामी अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, झाड कोसळणे, विजेचे खांब कोसळणे, स्मशानभूमी उद्ध्वस्त होणे, शौचालय उद्ध्वस्त होणे यासह अनेक घटना घडलेल्या असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुंबई गोवा महामार्गावरील ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती। पोलीस यंत्रणा सतर्क असल्यामुळे ठिकठिकाणी चांगले सहकार्य केल्यामुळे गावातील नागरिकांना चांगल्या प्रकारे मदत मिळाली। अनेक ठिकाणी रेस्क्यू टीमद्वारे बचाव कार्यामध्ये देखील पोलिसांनी चांगला हातभार लावला। 1989ला ज्याप्रमाणे महाप्रलयंकारी महापूर झाला आणि त्यामध्ये शेतीची व घरादारांची अपरिमित हानी झाली, तशाच प्रकारची हानी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अनेकांच्या घरामध्ये रात्री 1 वाजता, 2 वाजता, पहाटे 4 वाजता पाणी घुसल्यामुळे जो तो आपला जीव मुठीत घेऊन त्यात संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तू तसेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन वाचवत होते। पाण्याची पातळी वाढत होती। अनेकांच्या घरात 8-8, 10-10 फूट पाणी वाढल्यामुळे खरोशी, दुर्शेत, जिते, बळवली, खारपाडा, दुश्मी, जोहे, तांबडशेत, हमरापूर, दादर, कळवा, रावे, उर्नोली, सोनकार, तरणखोप या परिसरातील वाड्या, वाशी, खारेपाट, शिर्की, खारेपाट, संपूर्ण परिसर, अंतोरा परिसर, जावळी, निधवली, वरसई या सर्व परिसरातील अनेक गावे पाण्याखाली गेलेली पाहावयास मिळाली। घटनेची माहिती मिळताच रायगडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांच्यासह कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या। भेटीदरम्यान पूरग्रस्त लोकांचे सांत्वन करून लवकरात लवकर शासनाकडून मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण। गावात येत नाही त्यासाठी तो बांध फुटण्याची माहिती मला मिळाली आणि नंतर मग आम्ही ती माहिती मिळाल्यावर लगेचच खबरदारीचे उपाय म्हणून शासन स्तरावर या गोष्टीची आम्ही सूचना दिलेली आहे। त्यासाठी आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी लागणारी SDRFची टीम आहे ती आपण पेण, रोहा आणि या नागोठणा या एरियासाठी वेगळी मागून घेतलेली आहे। पुन्हा काही पाऊस पडला, पुन्हा जर काही झालं तर त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत। आज तुमच्या गावात प्रत्यक्ष आम्हाला खरंच कळालं की परिस्थिती काय आहे। या गावांना चहूबाजूने पाण्याचा वेढा आहे आणि भरतीच्या वेळेस सगळं भरतीचं पाणी गावामध्ये येतं, घराघरामध्ये पाणी जातं। घरात लोकांचं जेवणाचं, खावणाचं, स्वयंपाक बनवण्याचं, स्वयंपाक सगळं सामान नष्ट होऊन जातं, पाण्यामध्ये भिजून जातं आणि जनतेला मग लोकांना फायदा काहीच राहत नाही। शासनातर्फे जी काही मदत लागणार आहे, जे काही पंचनामे लागतील त्याच्या आम्ही लगेच सूचना दिलेल्या आहेत। ते पंचनाम्याचं काम चालू होऊन जाईल। आपल्याला जी काही तातडीची म्हणून आमची मदत असते शासनामार्फत, तर ती मदत आम्ही तातडीची तात्काळ 2 दिवसामध्ये सुरू करत आहोत। आणि जी काही बांधबंदी ती फुटलेली आहे